शुभ सोमवार आज आहे. श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बहुतेकांचा उपवास वगैरे असेल. मी उपवास पकडत नाही. आधी मी 12ही महिने सोमवार उपवास पकडत होता, पण तो मी आता मधात सोडून दिलं आणि आता तेव्हापासून मी कुठलाच उपवास पकडत नाही. फक्त दीप अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी उपवास धरतात. आमच्या भागामध्ये त्या दिवशी धरलं होतं उपवास. आणि श्रावण सोमवार म्हटलं की आमच्या भागामध्ये ना शाळेला 2 वाजता सुट्टी होते. तुमच्या भागामध्ये कशी होते? कमेंट तर नक्कीच करा. तर माझी कामं वगैरे सगळी घरातली झालेली आहेत. रुद्रांश पण आपल्या शाळेमध्ये गेला. त्याचे पप्पा पण आपल्या कामावर गेले आणि 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता आमच्या भागामध्ये. आज काहीसं विश्रांती आहे. तसं तर आभाळ आहे, ढग पण चालले आहेत, पण पाऊस येत नाही. पाऊस तर येईलच दिवसभरात कधी ना कधी, पण 2-4 दिवस इतका कंटिन्यू होता की थांबायचं नाव पण घेत नव्हता. कपडे वगैरे सुकवायचा प्रॉब्लेम. आमचे लवबड तर 4-5 दिवस घरातच होते. आज थोडंसं दरवाजाच्या बाहेर काढलं त्यांना तर मोकळं वाटते आणि इतके आवाज करतात आणि नेमकं ना आपण व्हिडिओ करायचं घेतलं त्यावेळेसच आवाज करत नाही. ही पण लय हुशार आहेत आमचे लवबर्ड. पावसाने विश्रांती दिली म्हटली नाही, तसाच पाऊस टपकला. पाऊस आला, कपडे वगैरे घरात घेतले. पावसाचं तर काही सांगता येत नाही कधी. पावसाने विश्रांती दिली म्हणत नाही तोवर तर पाऊस आला. कपडे काढायला गेले, कपडे आणलं घरामध्ये आणि पावसाळ्याचे दिवस आहेत तर पाऊस तर येणारच. पण आज एक बातमी बघितली मी न्यूजमध्ये, तर बारामतीमधून आहे न्यूज. भयानक अपघाताची. ते आचार्य आडनावाचे होते आणि त्यांच्या 2 मुली वारल्या आणि ॲक्सिडेंटमध्ये ते पण वारले, त्यांची मुलगी पण वारली आणि त्या धक्क्यामुळे त्यांचे वडीलसुद्धा वारले. म्हणजे 24 तासामध्ये त्यांच्या घरामध्ये 4 लोक वारले. किती भयानक नाही का? मन हे लावून टाकणारी घटना. आपल्याला पण कसं वाटते, आपले कोणी असले नसले तरीसुद्धा आपल्याला ऐकून एकदम भयानक विचित्र वाटते नाही का? म्हणजे आयुष्याचं असं सांगता येत नाही कधी काय होईल आणि कधी काय नाही. ते जन्माला आला तो एक ना एक दिवस तर जाणारच आहे, हे आपल्याला माहीत आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे. तरीसुद्धा अशा काही घटना असतात, अशा काही म्हणजे घटना असतात, ते अकाली जाणे ते आपल्या मनाला लागते आणि तेच वाईट होते. कारण पूर्ण आयुष्य जगून झाल्यावर काही गेलं किंवा वय झाल्यानंतर गेलं माणूस तर काही वाटत नाही, पण चिमुकले ज्यांचं वय जीवन जगण्याचे असते आणि असं जातात ना, तर एकदम मनाला चटका लागल्यासारखं होते. हे जे क्लिप आहे ते रविवारच्या दिवशीचे आहे आणि रविवारच्या सकाळी मी गुह्याची म्हणजे अळूच्या कांद्याची भाजी बनवली होती आणि आईने शेतामध्ये लावलं. जेवढे लावायचे होते तेवढे बियासाठी ठेवायचं असते, म्हणजे लावायला ठेवायचे असते त्यावेळेस जास्तच ठेवतात शेतकरी लोक, कारण आपल्या घरचं असते ते सगळं लावायचं, तर मग जास्तच ठेवतात. जेवढे लावायचे तेवढे लावतात, उरलेले मग भाजी वगैरे करतील किंवा काही असं. तर मग आईने ठेवलं होतं उरलेले, तर मी पण आणली अर्धा किलो आणि त्याचीच भाजी खूप छान लागते. गुयांची भाजी शिजवायला तर भरपूर ठेवली होती, पण काही काही खराब झाले त्याच्यामुळे शिजून थोडेसेच झाले होते आणि गुह्या जरा गळ्याला घेतात, आपले घरगुती आहेत त्याच्यामुळे. तर आंबट टाकायचं, अद्रक लसूण कांद्याची पेस्ट, सोबतच टमाटरची पेस्ट पण केली आणि आपल्याकडे आंबटमध्ये आमचूर पावडर असेल तर ते टाकायचं. आमचूर पावडर किंवा आंब्याचा खुल्ला, आमच्या भागामध्ये तर आंब्याचा खुल्ला टाकतात. जे मी आता व्हिडिओमध्ये दाखवले 2 आंब्याचे खुल्ला ते मी टाकणार आहे. तर हे आंब्याचे खुल्ला रुद्रांशच्या पप्पांनी कच्चे आंबे आणले होते, त्याचे साल काढून सुकवून मागे ठेवले होते तेच आहेत. त्याची आपण कढी पण करू शकतो, छान लागते, टेस्टी वाटते. आमच्या भागामध्ये आवडीने केली जाते आणि खाल्ली पण जाते. तर आता मी करते आहे स्वयंपाक सकाळचा आणि आज माझी आंघोळ वगैरे व्हायलाच आहे, कारण घरातली कामं करायची आहेत मला. स्वयंपाक करून घेते आणि घर साफसूफ करणार आहे. फॅन वगैरे आहेत त्याचे पण फॅन वगैरे पण पुसून घेणार आहे. कांदे साफ करायचे होते मला, कांदे पण साफ केली आणि त्याच्यामुळेच म्हटलं उशिराने आंघोळ करूया. तर स्वयंपाक वगैरे आधी करून घेते, नंतर आरामामध्ये आंघोळ, कपडे आणि साफसफाई करायचं. कांदे पण भरपूर दिवस झाले जे मी आणले होते तर साफ केले नव्हते आणि कांद्यांना कसं साफ करत राहिलं पाहिजे, नाहीतर कुजतात आणि वास पण येते आणि ते कांद्याचा जो वरचा साल असतो, जसं जसं तो कांदा सुकत जातो तसं तसं ते साल सुकत जाते आणि मग त्याच्यामुळेच कांदे गरमी वगैरे होते आणि मग कांदे खराब होतात. तर ते कांदे साफ करायचे होते मला. तर बऱ्याच अशा रविवारच्या दिवशी पेंडिंग कामं असतात जे करायची असतात. तर ह्या वेळेस जरा जास्तच कामं काढले होते साफसफाईचे वगैरे, तर तेच करायचे होते. आमच्या घराच्या समोरची नाली अशी तुंबली तर जान्हवी बिचारी समाजसेवा करते. सगळी पॅक आहे नाली, पण तिथून जो थोडासा फरशी मांडली होती ना, तर ते अशी फुटली आणि आतमध्ये घुसली. कोणाला वाटेल की तिथे नाली नाही आहे,
आम्हाला आता माहिती आहे तिथे नाली आहे, पण असा ओव्हरफ्लो झाला ना पाणी तर असं वाटत तसं नाही तिथे नाली आहे. कोणी पाय दिलं तर सरळ आतमध्ये जाईल आणि नाली ना असं मांड्यापर्यंत कमरेभर अशी खोल नाली आहे. बिचारी करते समाजसेवा. काढना तर नाही निघे. इतका नाद आहे ना रुद्रांसला. गाड्यांची घाटा नाही आहे, कोणतीच गाडी नाही आहे असं नाही, सगळ्या गाड्या आहेत. ते पण 2-2, 4-4, 5-5, एक गाडीचे, म्हणजे एका गाडीचे 5-6 असे नग आहेत. JCB तर त्याच्याकडे किती आहेत, कंटेनर किती आहेत, आणि डंपर हे सगळे म्हणजे बरेच आहेत. फायर ट्रक नव्हता तर याने आता हा फायर ट्रक घेतला. फायर ट्रक नव्हता, ती क्रेन होती रुद्रांसकडे आहे तर ती, आणि ही कॉस्टली नाही आहे, स्वस्तच आहे. आणि आधी ऑर्डर केली होती तर आता मी एक्सचेंजमध्ये आली. आधी ऑर्डर केली होती ना तर हे सगळं निघालं होतं, पण तो ठेव म्हणत होता. मग मी काय बदली केली, एक्सचेंज केला. आता आली आहे, छान आली आहे. आणि मागे पण आली ती छानच होती, फक्त हा जो आहे ना इथून हे सगळं वेगळं निघाली होती. ही जी लॅडर आहे ही सगळी निघाली होती, तर तो नको म्हणत होता. मग मी काय म्हटलं, उगाचच आपण पैसे नाही घालवले बाळा, आपण आता एक्सचेंज करूया, चांगली गाडी येईल. आता तो शाळेत गेला आहे आणि तेव्हा याची गाडी आली. आता तो तर खुशच होणार आहे. बघू आता, मस्त गाडी बघून इतका हॅप्पी होणार आहे रुद्रांश की काय सांगू तुम्हाला. आता शाळेत गेला आहे मस्त, खूप छान आहे, स्वस्तात मस्त. आणि शॉपशीवर बघितल्या होत्या ना, ते 1000-1200 आणि 700-800, म्हणजे 800च्या वरच होते, तर 1000च्या पण वर होते. 800 पासून स्टार्ट होती. आणि ही मेसोवरून घेतली. पण त्या शॉपशीवरच्या असतात ना, त्या ह्याहूनही क्वालिटीला एकदम बेस्ट असतात. कारण माझ्याकडे ना 7-8 गाड्या असतील शॉपसीवरच्या, आणि क्वालिटीला खूप छान आहे, तुटत फुटत नाही की काय नाही. तुम्ही कशीच यूज करा, मस्त असतात त्या गाड्या. फक्त ही पहिलीच वेळ आहे मेसोवरून गाडी मागवायची, आता बघू कशी असते. तसं बघितलं तर रुद्रांशला कुठलीच गाडी टिकत नाही, आणि टिकवते कोणत्या गाड्या, आणि कोणत्या गाड्याच्या तर चुक्केच काढत असते. त्याचं काय उचक धंदे चालूच असतात. तर ही मागवली आहे, तो गाडी बघून तर मस्त हॅपी होणार आहे. किराणा आणलो आम्ही त्या दिवशी. तेलाच्या टिनाची किंमत होती 1900 काही, 1920 वगैरे असेल, आणि आज आम्ही आणलो 8 दिवसानंतर तर 1940 हे फारचून तेलाची किंमत. सोबतच अर्धा किलो पास्ता आणि कडधान्य आणि किराणा मी वेगवेगळ्या दुकानातून घेते, कारण आमच्या इथे ना कडधान्याचं एक स्पेशल दुकान आहे. तुरीची डाळ असेल तर त्याच्यामध्ये 7-8 प्रकारची तुरीची डाळ आहे. चणे हरभरे असतील ना त्याच्यामध्ये सुद्धा 7-8 प्रकारचे, हिरवे काळे, मग क्वालिटीनुसार त्याचे आहेत, कमी जास्त, म्हणजे असे प्राईज पण कमी जास्त आहे, क्वालिटी पण कमी जास्त आहे. आणि मग ते जसं आपल्याला अफोर्डेबल वाटेल तसं आपण घेऊ शकतो, जसं आपल्याला परवडेल तसं. तर मग मी कडधान्य तिथूनच घेते, आणि गॅरेंटेड असतात. जर खराब वगैरे झाले ना, आपण 8 दिवसांनी जरी रिटर्न केलं किंवा शिजले वगैरे नाही तरीसुद्धा मग ते घेतात. तर वाटाणे 1 किलो आणले, चणा 1 किलो, आणि जवस मी 1/2 किलो आणते जेवणानंतर खायला. तसंच तुरीचे अख्खे दाणे ते पण आणले, हिरवे लाल आणि पांढरे आहेत, मिक्स आहेत तुरीचे दाणे. तर कडधान्य तर खाल्लंच पाहिजे. आणि आता मी ह्या आठवड्यामध्ये बाजार नाही केला, म्हटलं आता आठवड्याभर कडधान्य खाऊनच बघू, कारण याला पण चणे वाटाणे हे आवडतात, बाकी कडधान्य नाही आवडत. आता तुरीचे दाणे पण याला आवडतात, मागच्या वेळेस मी भाजी केली होती तर याला आवडले होते. तर म्हटलं आता कडधान्य, परत मधामध्ये पण हिरवा भाजीचा, पण कडधान्यावर जास्त भर द्यायचं म्हटलं एक आठवडा. हे असे कडधान्य मी फ्रीजमध्ये ठेवते, खूप दिवसाचे असतात. हे बघा वालाचे दाणे, जे मी 3 तरी वर्ष झाले जे की आणले, कडुलिंबाचा पाला टाकून आहे. आणि बाहेर ठेवलं असतं ना तर खराब झाले असते, पण फ्रीजमध्ये असलं तर कडधान्य वगैरे असे कितीही दिवस ठेवा, खराब नाही होत. मी सगळ्या प्रकारचे कडधान्य इथेच ठेवते. एक तर आपल्याकडे हिरवा पालेभाज्या असतोच, मग कडधान्य वगैरे जास्त करायची गरज भासत नाही, मग फ्रीजमध्येच ठेवायचं, जास्त दिवस टिकते. आता तुम्ही कसं करता माहीत नाही, पण मी अशा पद्धतीने ठेवते फ्रीजमध्ये साठवून. तर हे जास्त असेल ना, 1 किलो कुठे संपते, आपण 2 जणांपुरतं किंवा 3 जणांपुरतं थोडासा टाकलं तरी 1 किलोच्या 4-5 भाज्या होतात, आणि ते काही लवकर संपत नाही. म्हणून मग मी फ्रीजमध्ये अशा पद्धतीने ठेवते, जेणेकरून ते आपल्याला जास्त दिवसपर्यंत पुरतात. दुसऱ्या दिवशी साठी म्हणून मी चणे आणि वाटाणे मिक्स भिजवले. रुद्रांसला चणे खास नाही आवडत, वाटाणे जास्त आवडतात, तर मी मिक्स भिजवले.
आणि इकडे शिजतो आहे संध्याकाळचा भात, कारण सकाळचा भात पण होता आणि अळूच्या कंदाची भाजी केली होती ती पण होती. जास्त काही करायचं नव्हतं मला, फक्त भात ठेवायचं होतं. भात पण आहे सकाळचं, थोडंसंच ठेवायचं आहे म्हणून छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं गरम गरम भात ठेवले. तर असा होता रविवार आणि शनिवारचा दिवस आणि आज आहे सोमवार. तर अशा 3 दिवसाचा मिळून आपला ब्लॉग आलेला आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. आणि हो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा, मला पण आवडेल की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून बघतात. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.